ट्रेडिंग मधलं हे एक सिक्रेट जर तुम्हाला समजलं ना, तर ट्रेडिंग मध्ये तुमची अॅक्युरेसी पण वाढणार आहे आणि सोबत मोठे टार्गेट सुद्धा भेटणार आहे. ते सिक्रेट जाणून घ्यायच्या पहिले सगळ्यात सांगतो, आज कोणता ट्रेड घेतला होता. सगळ्यात पहिलं मार्केट मॉर्निंग पासून वीक दिसतंय, त्याच्यामागे जर बघितलं ऑलमोस्ट सगळे सेक्टर आज वीकच दिसतात. त्याच्यामध्ये बघा 2-4 स्टॉक्स मध्ये बनलं होतं, पण एचडीएफसी लाईफ मध्ये परफेक्ट बनलं होतं बघा. शार्प फॉल, त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न फॉर्म झालं. त्यामध्ये काय होतं, डब्ल्यू पॅटर्न म्हणजे काय, बुलिश साईन. भरपूर जणांनी बाय केला असताना आपण ट्रॅपच्या पॉईंटला एंट्री घेऊन जवळपास लिक्विडिटी सेटअपच्या बेसिस 1:3 आसपास टार्गेट बुक केले. आणि इथे जर बघितलं तर आज आपण एक 14,000 रुपयाच्या आसपास प्रॉफिट बुक केलं. आणि ते सिक्रेट एकदम इझी आहे, पुस्तकात नाही, ते चार्टवर जे. सगळ्यात पहिलं काय होतं ना, तुम्हाला सांगतो, आपण कधी पण फेज 2 मध्ये एंट्री करतो. फेज 1 मध्ये एंट्री करायला शिकायचे. कसं होतं बघा, मॉर्निंग मध्ये एक तर शार्पली फॉल होणार किंवा शार्पली एखादा स्टॉक्स वरी जाणार. त्यानंतर जी पहिली रिट्रेसमेंट असते का, आता बघा सगळ्यात पहिलं बाय साईडला गेलं, थोडीशी रिट्रेसमेंट दिली, तुमची स्ट्रॅटेजी ह्याच पॉईंटला काहीतरी बनली पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा, बघा फॉल झाला, स्ट्रॅटेजी माझी इथं बनली. इथं जर बनली असती तर मी ट्रॅप झालो असतो. त्यामुळे फेज 1 झाल्यानंतर सगळ्यात पहिला फॉल, त्यानंतर थोडीशी रिट्रेसमेंट अपोजिट साईडला येते. त्याच पॉईंटला जर एखादं तुमचं सेटअप बनलंय, बिंदास प्लॅन करा. इथं तुमचे टार्गेटही मोठे असेल आणि अॅक्युरेसी चांगली असेल. पण तुम्ही जर फेज 2 मध्ये जाताय तर साईडवेज मोमेंटम, मोठे टार्गेट भेटायचे तर लय दूरचे राहिले, पण इथं स्टॉप लॉस सगळ्यात जास्त होणार आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही इथं काय होईल, एक तर टार्गेट होणार नाही, स्टॉप लॉस होणार. त्यामुळे फेज 1 मध्ये एंट्री